आपल्याला वडापाव बनवायचे आहे, त्यासाठी पनीरची भाजी करायला लागेल. त्यासाठी कांदा, मिरची, उडीद डाळ आणि कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं घ्यायचं आहे आणि कढई तापायला ठेवायची. त्याच्यात तेल टाकून गरम करायचं आहे. ते झालं तर बटाटे कापून घ्यायचेत. जिरं, मोहरी, ओवा हे सगळं टाकून घ्यायचं आहे. कढीपत्ता आणि हिंग हे सगळं म्हणजे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं. हे सगळं मिश्रण टाकून घेतल्यानंतर हिंग टाकून घ्यायचंय. तर ह्याला लाल रंग येस्तोवर त्याला परतून घ्यायचंय. 2 चमचे मीठ आणि 1 चमचा हळद हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि बटाटे सगळे टाकून घ्यायचंय. आणि बटाट्याचे जे मोठे काप आहेत त्याचे छोटे कापांमध्ये असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. व्यवस्थित घालून घ्यायचे आणि मीठ टाकायचे कारण थोडंसं आळण येऊ शकतं किंवा खारट येऊ शकतं. आणि त्याच्यावर कोथिंबीर हळूहळू टाकून घ्यायची आहे. नंतर ती कोथिंबीर जे टाकलेली ते आता मिक्स करून घ्यायची. नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. तयारी करून घेऊया भाताची तयारी आणि सांबारची. तूर डाळ, टोमॅटो, कांदा, बटाटा आणि याचं शिजवून घ्यायचंय. नंतर बाहेर काढल्यानंतर याचं गरम सांबार करून घ्यायचं आणि चिंचेचं पाणी गूळ टाकून करून घ्यायचं. हे गरम गरम असं सांबार तयार झालेलं. ते जो भात होता तो आपण भात एका प्लेटमध्ये थोडं काढून घेऊया आणि टेस्ट करूया. त्याच्यात गरम गरम सांबार बघा कसे वाफ येतात ते. पण त्यावर आपण वडे बनवून घेऊया. त्याचे जेवढे प्रमाणात आपल्याला बसतील तेवढ्या प्रमाणात आपण वडे बनवून घ्यायचे आहेत. आणि ते तेलात तळल्यानंतर बेसन पिठात ते तळल्यानंतर बघा आता कसं दिसतंय. जास्त वेळ पण ठेवायचं नाही किंवा करपून जातात. छान वडे एवढे छान वडे. आता चला माझ्या बहिणीला विचारूया कसे झालेत. ती म्हणते छान. तर मी पण खाऊन बघितलं, खूपच भारी होतं. तुम्ही पण अशी टेस्ट करून बघा. आता आपण प्लेटीमध्ये काढून घेऊया. 2 वडे आणि मिरच्या सोबत तळून खूप भारी दिसत होतं. इतकी मस्त डिश ज्याच्या सांबारवर कोथिंबीर आणि 2 वडे आणि बाय. हे सगळं असलं भारी होतं. मी भातही खाऊन बघितलं त्याच्या सांबार बरोबर, खूप छान लागला.